असं झाले का हो तुमच्या इडलीची कोणी तारीफ केली आहे? एकदम छान प्रकारे, एकदम मस्त प्रकारे अशा आपल्या मौसूद इडल्या छान झालेल्या आहेत. श्री स्वामी समर्थ मैत्रिणी, तुमचं आदिती चॅनल रेसिपीमध्ये स्वागत आहे. एकदम मऊ आणि लुसलुशीत इडल्या रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. चला तर मग मी रेसिपी सांगते तुम्हाला कसे बनवायचे. तर मी तर आधी तांदूळ घेतलेले स्वच्छ पाण्याने अगोदर भिजून घेतले. आता आपण तांदूळ मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊया, पाणी काढून त्याच्यामधलं. उडदाची डाळ पण घ्यायची आहे, त्याने मऊसूद छान होतात. रात्रभर पीठ भिजून घेतलेले आहे. बघा किती मस्त परफेक्ट पीठ भिजलेलं आहे. आता मी इडली पात्र घेतलेले आहे, इडल्यामध्ये भरून घेतलं इडली पात्र इडलीचं पीठ आणि मस्त असं 5-10 मिनटं वाफ काढून घेऊया इडल्यामध्ये. सगळे इडली पात्रामध्ये इडल्या भरून घेतलेल्या आहेत. 5 मिनटं वाफ काढून घ्यायची. जोपर्यंत इडल्या होत्या तोपर्यंत आपण चटणीची मी रेसिपी सांगते तुम्हाला. टोमॅटोची मी तर मीडियम साईजचे 2 कांदे कट करून घेतलेले आहेत. एकदम खायला मस्त लागते. आपण स्टोअर पण करून ठेवू शकता ती चटणी टोमॅटोची. तीन टोमॅटो घेतले आहेत मी. टोमॅटो पण कट करून घ्यायचे. आता कांद्याला आपण थोडंसं तेलामध्ये फ्राय करून घेऊया. कांदा थोडासा तेलामध्ये गोल्डन फ्राय झाला की आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया. टोमॅटो पण थोडंसं मऊसूद होण्यासाठी आपण मंद आचेवर वाफ काढून घेऊया. 5 मिनटं आपण झाकून ठेवूया, म्हणजे कसं मस्त असे मऊसूद कांदा आणि टोमॅटो दोन्ही पण होतात. आपले मस्त असे टोमॅटो आणि कांदा मंद आचेवर वाफ हे करून झालेला आहे. आता मी ह्याला मिक्सरमधून ग्राइंड करून घेऊया, पेस्ट बनवून घेऊया. टेस्ट येण्यासाठी थोडीशी कोथिंबीर पण टाकून घेऊया मधामध्ये आपण, आणि थोडंसं पाणी टाकून मस्त ग्राइंड करून घेऊया. बघा किती मस्त ग्राइंड झालेली आहे चटणी. आता आपण तडका देऊया. बघा मी लाल मोहरी आणि थोडीशी जिरे घेतले, तडका दिला आहे चटणीला. बघा किती मस्त टोमॅटोची चटणी झालेली आहे. तुम्ही अशी बनवून पण फ्रीजमध्ये ठेवू शकता, खायला कधी पण चपातीसोबत पण खाऊ शकता. बघा किती मस्त झालेली टोमॅटोची चटणी. इडलीसोबत ते एकदम भन्नाट लागते खायला. आपल्या इडल्या पण झाल्यात रेडी. आता आपण इडली पात्रातून एका एकाने बाहेर काढून थंड करायला ठेवूया. आपल्या इडली पात्रातून आता आपण इडल्या काढून घेऊया. चमचा घ्यायचा, चमच्याला थोडंसं तेल लावून त्या इडल्या आपण काढून घ्यायच्या. थोड्या गरम आहेत. गरम आहे त्याच्यामुळं पटकन काढता येणं चालू.
तुम्हाला जर टाईम असला तुम्ही थंड करून पण काढू शकता. बघा किती मस्त झाले आहेत फुगून, छान मस्त निघत आहेत इडल्या. पूर्ण इडल्या आपल्याला तशाच काढून घ्यायच्यात. दुसऱ्या पण इडली पात्रातल्या आपण इडल्या काढून घेऊया. किती मस्त निघत आहेत इडल्या, एकदम मऊ आणि लुसलुशीत झाले आहेत आपल्या इडल्या. तर आपण आता तुम्हाला ओल्या नारळाची आणि डाळव्याची चटणी बनवूया इडलीसोबत खायला. ही पण चटणी आपण बघणार आहोत. डाळवं घेतलेलं आहे मी आणि 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आता ह्याला मिक्सरमध्ये आपण ग्राइंड करून घेऊया आणि छान प्रकारे तडका देऊया. ग्राइंड करून झालेली आहे. बघा किती मस्त झाली आहे, घट्ट अशी इडलीची चटणी. बघा किती मस्त झाल्या आहेत इडल्या आपल्या गरमागरम. तुम्हाला माझ्या इडल्याची रेसिपी कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा किती मऊसूत आणि लुसलुशीत